नमस्कार, आपलं नाव? कनिका कपिल खैरे, राहायला नारायणगाव. आज या ठिकाणी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी आलेले आहेत. काय नक्की सांगायचं तुम्हाला? विषय असा आहे की प्रांत साहेबांकडे आमची हेअरिंग चालू होती आणि प्रांत साहेबांकडे हेअरिंग चालू असताना आमचा निकाल होता. म्हणजे आता हेअरिंग कंप्लीट झाली होती. कलेक्टर साहेबांनी मोजणीचे आदेश दिले होते, संयुक्त मोजणीचे. कलेक्टर साहेबांकडे हेअरिंग असताना ती मोजणीचे आदेश झाल्यावरती ती मोजणीच्या आदेशामध्ये आमची जागा नकाशामध्ये आली, मेन्शन पण झाला, नकाशा सबमिट पण केला आम्ही प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना. कलेक्टर साहेबांनी ती हेअरिंग इकडे प्रांत ऑफिसला परत फिरवली. साहेबांना सांगितलं की तुम्ही बघून घ्या. त्याच्यावरती 2-3 हेअरिंग झाल्या आमच्या. त्याच्यानंतर हेअरिंग झाल्यावरती ज्यावेळेस निकालाची गोष्ट आली, म्हणजे जी आता आमच्याच केसचा निकाल होता आणि जे आज त्यांच्याबरोबर झालं आहे हे मला माहीत नाही कसं झालं आहे, कुठून झालं आहे, काय झालं आहे. पण आज हे 2 लाख रुपये का देत होते, कुठल्या बेसिसवर? म्हणजे केस तुमच्या बाजूनी करायची होती का? कागदपत्रे तर आम्ही बरोबर आहोत. तुमचा 7/12 149चा आहे, तर तुमच्यामध्ये हयातमध्ये जमीन किती आहे तुमच्याकडे? जास्तीचे आहे ना. मग प्रांत साहेब तुम्हाला त्याच्या सह्या नव्हत्या देत का? सँक्शनसाठी परमिशन नव्हते देत का? म्हणजे प्रॉब्लेम कुठे आला? तुम्ही पैसे देऊन त्यांच्याकडून परमिशन घेत होते का? ज्या आधी परमिशन घेतल्यात 2002च्या नकाशावरती तुम्ही सँक्शन दिलं. आज प्रांत साहेब तुम्हाला सँक्शन देत नव्हते. प्रांत साहेब सँक्शन देत नव्हते म्हणून तुम्ही त्यांना गेल्या 4-5 दिवस, 7-8 दिवस, 10 दिवस त्यांच्या ऑफिसला कंटिन्यू जात होते. प्रांत साहेबांच्या ऑफिसला का? पैसे देण्यासाठी. का? तर तुमच्या बाजूनी निकाल घेण्यासाठी. का? तर तुम्ही 20 ते 30 कोटी तुमच्या बिल्डिंगला लावो म्हणून ती तुम्ही चुकीच्या गोष्टी सारांना करण्यासाठी तुम्हीच भाग पाडलं. आणि कंटिन्यू असं तुम्ही त्या प्रांत ऑफिसची जर व्हिडिओज काढल्या, म्हणजे दररोज कोण येत होतं साहेबांकडे, सारखं कंटिन्यू साहेबांच्या मागे का लागले होते तुम्ही? जर तुम्हाला आज तुमच्या बाजूनी निकाल भेटत नव्हता. आज 2 वर्ष होत आले त्या सगळ्या गोष्टीला. आम्ही फेऱ्या मारतोय कोर्टाचे. हे कोर्टात जातात, पैसे देतात, मॅनेज करतात, सगळीकडून सगळं मॅनेज करतात. का? पैशाच्या जोरावरती. बिल्डर आहे म्हणून तुम्ही काही करू शकता असं नाही आहे. मी पण माझी जमीन आहे मी म्हणून भांडतीये. आज तुम्ही प्रांत साहेबांना पैसे देऊन तुम्ही, ह्याचा अर्थ काय होतं? तुम्ही तुमच्या बाजूनी निकाल करायला बघत होते का? हेच होतंय ना. तुमच्या बाजूनी प्रांत साहेब निकाल देत नव्हते म्हणून तुम्ही प्रांत साहेबांना पैशाची लाच द्यायला गेले तिथे. आणि हे गेल्या 10 दिवसापासून किंवा 15 दिवसापासून जर CCTV काढला प्रांत ऑफिसचा, तर हे स्वतः तिथे किती वेळा गेलेले आहेत हे त्याच्यात रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. हे आज तुम्ही फक्त त्यांनी काही असो, त्यांनी मागितले, तुम्ही दिले, तो अधिकार तुम्ही तुमचं बघा, ते पर्सनल जे का असेल. पण हे तुम्ही 2 लाख कुठल्या संदर्भात देत होते साहेबांना? माझ्या केसचा निकाल होता त्या संदर्भात. का? तर तुम्हाला कुठलेही कंप्लिशन मिळत नाही, मागे बंगल्याचं परमिशन भेटत नाहीये. TP प्लॅनला तिकडे पुण्यामध्ये जातात कंप्लिशन घेण्यासाठी, त्याही परमिशन तुम्हाला भेटत नाही म्हणून तुम्ही प्रांत साहेबांना अडकवायला गेले. का? तर तुम्हाला परमिशन भेटाव्या म्हणून. आणि सगळ्यावर दमदाटी करणार, पैसे देणार आणि तुम्ही मॅनेज करणार आणि मोठे मोठे बोर्ड लावणार, आम्ही हारलो. असं होत नाही. जर पेपर लिगली आहेत, आमचा 7/12 आमच्या नावाने आहे. जर तुमचा 7/12 149चा आहे तर तुमची हयातमध्ये जागा जास्ती का आहे? आणि जर कलेक्टर साहेबांच्या मोजणीच्या आदेशामध्ये दिसतीये जमीन जास्तीची आहे, तर मग ती जमीन जास्तीची आहे ते दिसतीये ना नकाशात. मग तुम्ही ते आदेश पण साहेबांना बदलायला लावताय का? पैसे घ्या आणि आमच्या बाजूनी निकाल द्या, असं होतंय. हे 2 लाख कशासाठी द्यायला गेले तुम्ही? ह्याचा अर्थ काय होतं? तुम्ही पण चुकीचे आहेत म्हणून तुम्ही 2 लाख रुपये द्यायला गेले ना. साहेबांनी 10 मागो, 20 मागो, 40 मागो, तुमच्याकडून वारंवार साहेब पैसे मागत होते असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही देणारे कोण? तुम्ही पण चोरच ना. तुम्ही का दिले मग तुम्ही पैसे देऊन तुमच्या बाजूनी निकाल करून घेता. प्रत्येक जागी जाओ तेव्हा हे लोक पैसे देतात आणि मॅनेज करतात, पैसे देतात मॅनेज करतात. असं होत नाही. ह्यांनी जो रजिस्टर ऑफिस हलवलाय नारायणगावचा तिथे पण पैसे दिले, कारण तिथलीही आम्ही ऑर्डर आणली होती. बावनकुळे साहेबांनी सरळ सांगितलेलं होतं की सरकारी ऑफिस हे रजिस्टर ऑफिस हे सरकारच्याच जागेत शिफ्ट व्हायला पाहिजे. 1 महिन्यापूर्वी साहेबांची बाईट पण आहे की सरकारी ऑफिस सरकारच्याच जागेत जायला पाहिजे. तरी पण प्रायव्हेटमध्ये गेले का? म्हणजे जिथं पाहिजे तेव्हा तुमचा तिथं स्वार्थ बघता. रजिस्टर ऑफिस आणलं म्हणजे तुमचे गाळे विकले गेले. आज आमचा निकाल होता, त्या निकालाला तुम्ही 2 लाख रुपये का द्यायला गेले बरं? म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजूने आदेश प्राप्त करून घ्यायचा होता.
की ह्यांची जागा ह्यांच्यात निघत नाही. नक्की त्या जागेचा वाद काय आहे? तुमची जी जागा म्हणता तेच आणि नाही ते नक्की. ज्याच्याबद्दल बोलताय त्याचं नाव पण सांगा आणि थोडक्यात माहिती सांगा. नक्की जागेचा वाद कशामुळे चालू आहे? नारायणगाव मध्ये सचिन शेलोत हे बिल्डर आहेत, पण आमचा वाद आमच्या काकांच्या संदर्भात झाला होता. आमची जमीन त्यांच्याकडे निघालेली, आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात होतो, ती जमीन देत नव्हती. त्यांचा फर्स्ट फ्लोअर झाला होता, आम्ही वारंवार आमच्या बिल्डर बरोबर भांडत बसलो, पण आमची जमीन इकडे निघत होती. बिल्डरकडे तर आहेच आमचा वाद, पण जे सचिन शेलोतनी जिथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथे आमची जमीन निघाली. आम्ही 4 मोजणी केल्या सरकारी. शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले, साहेबांनी संयुक्त मोजणीचे आदेश दिले, त्या मोजणीत पण आमची जमीन निघाली. मग त्याच मोजणीचा आज निकाल देणार होते, आदेश देणार होते की म्हणजे आमची जमीन निघणार आहे. हे गेल्या आत्ता हेअरिंगला झाली होती. आत्ता एक 7-8-10 दिवसापूर्वी आमची एक हेअरिंग झाली होती. साहेब तेव्हा निकाल देणार होते आणि ह्या निकालाचा आज पर्याय हे निघालेला आहे की पैसे घ्या आणि आमचं काम करा, म्हणजे आमच्या बाजूनी द्या निकाल. सुयोग काय नाव आहे त्या सुयोग project चं? साम्राज्य नारायणगावमध्ये पूनम हॉटेलच्या शेजारी आहे. तिथं त्यांनी भली मोठे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. पण तुम्ही जर चेक केलं सचिन शेलोत यांचा जे पेपर्स चेक केले तर 7/12/149चा आहे, ज्याच्यावर मोजणी लावले ती 2002 सालीची लावले. म्हणजे कधीची 2002 सालीची नकाशा चालतो का? 3 वर्षापूर्वीचा तुम्ही नकाशा लावा. तुम्ही 2002चे मोजणीचा नकाशा लावला तर लावला आणि त्या नकाशामध्ये जागा 9 गुंठे क्षेत्र तिथं लिहिलंय, नमूद आहे की जास्त आहे, 7/12पेक्षा क्षेत्र याच्यात जास्त आहे. आणि तो नकाशा पण माझ्याकडे आहे, फेरफार पण आहे, 7/12 पण आहे. थोडक्यात तुमच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलं असं तुमचं हो, म्हणणं आहे? म्हणून आता त्यांची बिल्डिंग कशी वाचवावी, त्यामुळे तुम्ही त्या बिल्डिंगला स्टे पण घेतला होता ना? स्टे घेतला होता. तिथे पण त्यांना साहेबांना प्रेशर केलं की स्टे उचला, स्टे उचला. ह्याच्यात बरीच नामांकित लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती आपण सगळं विकत घेऊ शकतो, पण ते तसं होणार नाही. जे आहे ना ते खरं निघणारच होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजूने आदेश पाहिजे होता म्हणून तुम्ही साहेबांना पैसे द्यायला गेले. तुम्हाला शासनाकडे तुमची आता काय मागणी आहे या सगळ्या प्रकारानंतर? शासनाने चेक करावं, ह्यांनी सँक्शन कधीचं घेतलेलं आहे, 2002च्या मोजणीचं सँक्शन. आज तुम्ही सांगा 20-25 वर्षापूर्वीचा नकाशा तुम्ही लावाल का कुठल्याही बिल्डिंगच्या परमिशनला? आणि तिथं त्या बिल्डिंगमध्ये जागा जास्तीची आहे हे दिसताना पण तुम्ही तिथे सँक्शन घेता. हे कुठल्या जोरावर घेतलं? तुम्ही मग आरोप केले का ठिकठिकाणी पैसे देतात हे बिल्डर, कुठं कुठं पैसे दिले असं तुमचा संशय जिथे आहे? जिथे माझ्या अगेन्स्ट निकाल दिले तिथे तिथे ह्यांनी पैसे दिले. माझा खेड कोर्टामध्ये पण मी स्टेसाठी टाकलं होतं, ज्यावेळेस त्यांचा 2nd-3rd फ्लोअर चालू होता. तिथे पण मला कळालं आणि माझी केस एवढी स्ट्रॉंग आहे ना, कारण का माझे कागद बोलतायत, आम्ही तोंडाने बोलत नाही. आणि ह्यांची कागद जर चेक केली तर ती खोटी आहेत. जज्जांनी एकंदरीत बिल्डरची ही चौकशी व्हावी आणि योग्य न्याय मिळावा असं म्हणायचं का तुम्हाला? येस, हो, बरोबर आहे. बिल्डरची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण का बिल्डरने जे केलं आता, जसे पैसे, म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने आदेश प्राप्त करण्यासाठी तुम्ही पैसे द्याल का? तुम्ही पैसे देण्यासाठी या गोष्टी, म्हणजे प्राण साहेबांना तुम्ही दिले पैसे, पण का दिले? तुमच्या बाजूने रिझल्ट पाहिजे होता तुम्हाला, म्हणून तुम्ही दिले. जर तुमच्या बाजूने रिझल्ट असतं, आम्ही जर आमच्या बाजूने रिझल्ट पाहिजे तर आम्ही दिले असतं ना. पण आम्ही त्या गोष्टी करणार नाही, कारण आमचे पेपर लिगली आहेत. पेपर लिगली असतील तर कशाला पैसे द्यायची गरज आहे? हे तर पैसे का दिले? कारण का तुमचे पेपर चुकीचे आहेत म्हणून तुम्ही चुकीचा निर्णय देण्यासाठी पैसे Yes, दिले असं बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.